नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना अगदी सोप्या पद्धतीने तर साडी कशी नेसवायची हे सांगणार आहे. तर बऱ्याच नवशिक्या अशा असतात जे नवीन लग्न झालेलं वगैरे, तर त्यांना आता गौरीचा सण आला की थोडंसं असं गडबड होतं की कोणत्या पद्धतीची नेसवायची किंवा कशी नेसवायची, थोडंसं होतंच आपल्याला नवीन असल्यामुळे. तर चला तर मग आता साध्या पद्धतीची अगदी साधी साडी जी आहे तर ती मी तुम्हाला आज कशी नेसवायची झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने तर ते सांगणार आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. तर इथे पहिल्यांदा अगोदर पूर्ण काठाचा शेवटचा जो काठ आहे तर तो धरून पूर्णपणे आपल्याला साडीच्या निऱ्या करून घ्यायच्यात. म्हणजे थोडासा आपल्याला जेवढा पदर लागणार आहे तेवढा सोडून सर्व साडीच्या आपल्याला निऱ्या करून घ्यायच्यात व्यवस्थित. एका मापात सगळ्या निऱ्या झाल्या पाहिजेत. तर ही काठापदराची साडी नाही आहे, तर साधी साडी आहे, म्हणजे पार्टीवेअर थोडक्यात म्हणू शकता. तर थोडी सुळसुळीत आहे, त्यामुळे का नाही अशा निऱ्या करून घ्यायच्या. थोड्या निसटत हातात ना, पण थोडा हळूहळू निऱ्या सगळ्या करून घ्यायच्यात आपल्याला. आणि त्यानंतर हे जे स्टँड आहे तर बिना बॉडीचं हे स्टँड आहे. तर फक्त हात, मुखवटा आणि हे स्टँड हे आवड्यापासूनच आपण गौरीला साडी नेसवणार आहोत. तर खाली मी उंची वाढण्यासाठी ना एक डबा ठेवलेला आहे मोठा. आणि आता हे बघा सगळ्या निऱ्या करून झाल्या, तर थोडंसं नंतर साईडला काढायचं आणि आपल्याला पाठीमागं गुंडाळून घ्यायचं. आणि नंतर ज्या निऱ्या केलेल्या आहेत तर त्या सगळ्या पूर्ण निऱ्या धरून अशी पिन लावून घ्यायचे, म्हणजे सगळ्या निऱ्या ज्या आहेत तर त्या सुटणार नाहीत. कारण ही साडी जरा सुळसुळीत असल्यामुळे नंतर मग आपल्याला त्या आतमध्ये खोचून घ्यायच्या. तर अशा प्रकारे तर जितपत तुम्हाला साडीच्या निऱ्यावरती पाहिजेत किंवा खाली हे करायचे त्या तितपत त्या खोचून घ्यायच्या. तर जास्त पण वर खोचायचे नाही, तर जमिनीलगतच ना ठेवणार आहेत मी निऱ्या. तर थोडंसंच खोचून घेतलं. त्यानंतर आपले ना हे नॅपकिन लावून घ्यायचा आहे एक जो आपला हात पुसायचा वगैरे असतो का नाही तर तो. तर कारण जे आपले मुखवटा आहे ना तर ते हलू नये, सरकू नये, एकदम जाबून पसावे म्हणून. आणि हात हे जे आहेत तर हे सुद्धा लावून घ्यायचे आहेत. तर असे जे हात आहेत तर बॉडी नसल्यामुळे का नाही हे असे हात आहेत. तर हे पण नंतर असं नीट बघून जसे आहेत हात तर ते बघून नीट लावून घ्यायचे आहेत आपल्याला. तर इथे मी बघून नीट असे लावून घेतलं, तर इथं आणू येऊन बसली होती. तर पदर वगैरे अगोदर इकडं साईडला काढून ठेवला, तर फक्त निऱ्या केल्यात आपण साडीच्या. आणि आता हे जे मुखवटा आहे तर तो असा ह्यामध्ये लावून घ्यायचा आणि एकदम टाईट असं झालं पाहिजे, नाहीतर मग सैल राहिलं की धक्का लागला तर पडू शकतात मुखवटे, म्हणून टाईट करून घ्यायचं. त्यासाठीच आपण तिथं जो नॅपकिन आहे तर तो लावलेला आहे. तर अशा छोट्या छोट्या ज्या काही टिप्स आहेत तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देत जाणारच आहे. आणि शेवटी पण काही टिप्स देणार आहे. तर म्हणून ना व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आणि इथे बघा आता ज्या खालच्या निऱ्या आहेत तर त्या सगळ्या नीट करून घ्यायच्यात अशा. म्हणजे भरपूर निऱ्या झालेल्या आहेत. तर जास्त काय आपण साडी गुंडाळी नव्हती, त्यामुळं फक्त एक फेर करून घेतली आणि नंतर बाकी सगळ्या निऱ्या केल्या. तर आता पदर जो आहे तर त्याच्यावर निऱ्या करून घ्यायच्यात अशा. तर किती पदरच्या निऱ्या जर तुम्हाला साईज मोठी छोटी तुमच्या ह्याच्यानुसार करू शकता. तरी तर मी जी बॉर्डर आहे तेवढीच साईज घेतली आहे तरी ते निऱ्याची. तर अशी पूर्णपणे सगळ्या निऱ्या जुळवून घ्यायच्या अशा. आणि जर काठपदर साडी असली का नाही, थोड्या निऱ्या पदराच्या ज्या आहेत त्या जुळवताना त्रास होतो, त्यासाठी का नाही तुम्ही तिथं क्लच जो असतो आपलं केसाला लावायचा तर तो तिथं निऱ्याचे लावून घेऊन नंतर सगळ्या जुळवून घेतल्या तरी चालतात. तर अशा सगळ्या निऱ्या ज्या आहेत तर त्या जुळवून घ्यायच्या. तर पदर थोडासा मोठाच काढायचा, म्हणजे डोक्यावरून वगैरे घ्यायला जर आपल्याला पदर लागतो, म्हणून मग पदर थोडा मी मोठाच काढला होता. आणि आपण आज चुरणी पण आहे तर तीसुद्धा ना गौरीला घालणार आहे. तर अशी छान अशी हे बघा सगळ्या निऱ्या झाल्या होत्या. नंतर पाठीमागे जो आपण नॅपकिन जो लावला होता का नाही पहिल्यांदा, तर तिथे हा पदर पाठीमागं घेऊन पिना लावून घ्यायचे तिथं. म्हणजे पदर जो आहे तो आपला खाली येणार नाही. कारण आता ह्याला हाताला वगैरे लावलं तर पदर खाली येतो, कारण आणि ह्याला हाताला नीट लावता पण येणार नाही आपल्याला, म्हणून पाठीमागे किंवा साडीत पण आपली पाठीमागं असते तर तिथं जरी लावून घेतलं तरी चालते. तरी तर मी नॅपकिनला पाठीमागं पिन लावून घेतली, म्हणजे नीट जे आपला पदर आहे तर स्टेबल होईल, तिथं पडणार नाही खाली. आणि इकडून नंतर ना पुढून सगळ्या निऱ्या वगैरे नीट करून घ्यायच्यात आणि पदर वगैरे सेट करून घ्यायचा आहे. आणि
त्यानंतर इकडं पिन एक पाठीमागं मी लावून घेतली, तर इकडून जो जास्तीचा पदर आहे वरचा, तर वरची जो काठ आहे तर ते पाठीमागं घेऊन असं पिन लावून घ्यायची, म्हणजे थोडंसं टाईट करून घ्यायचं आणि सगळ्या अशा निऱ्या ज्या आहेत तर त्या नीट करून घ्यायच्या. आणि त्यानंतर मग जे काही आपले दागिने वगैरे आहेत तर ते गौरीला घालायचे. तर बघितलं तुम्ही एकदम 10-15 मिनटात आपली गौरीला छान अशी साडी नेसून तयार होते. तर ही काठपदराची नसल्यामुळे का नाही लगेच नेसून होते, तर काठपदराच्याला थोडासा वेळ लागू शकतो. तर जर काही काही जणींना काठपदराची सवय असते हाताळायची, म्हणजे रोज रोज हातात येतात त्या काठपदरा साड्या, तर त्यांना पण पटकन नेसवता येतं. तर अशा ज्या नवीन आहेत तर आता गौराईला ह्या वर्षी साड्या नेसवणार आहेत, तर त्यांच्यासाठी अशी मस्त अशी साधी सोपी पद्धतीने मी साधी साडी जी आहे तर ती नेसवून दाखवली आहे. तर कसे वाटले तुम्हाला ना हे सांगा. आणि आता दागिने जे आहेत तर ते घालून घेते. तरी तर गळ्याबरोबर एक छोटंसं गळ्यातलं घातलं आणि त्यानंतर मग घंटण वगैरे घातलं आणि नंतर मग आपल्याला वरती चुनरी ठेवायच्या. तर खूप छान लूक दिसतो आहे गौराईचा. तर हे बघा मस्त अशी आपली गौराई दिसत होती. तर उंची वाढवण्यासाठी मी खाली जो डबा घातला होता तर तो तुम्ही 1-2 असे घालू शकता. तर जेवढी तुम्हाला उंची पाहिजे गौराईची तेवढी. तर इथे बघा आता चुनरी जी आहे तर ती सवशी नीट बघून सरळ कोणती बाजू आहे तर ती ठेवून घ्यायची. तर त्यानंतर पदर पण राहिला होता, तर पदर नंतर मी टाकून घेतला. तर डोक्यावरून पदर घ्यावा लागतो, तर पदर म्हणून असा घातला आणि नंतर मग चुनरी टाकायची आपल्याला ह्याच्यावरती. आणि तुम्ही कोणती गौरीला कशा पद्धतीची साडी नेसवता हे पण कमेंट करून सांगा. आणि अजून कोणते कोणते पद्धत तुम्हाला बघायला आवडतील हे पण कमेंट करून सांगा. आणि आजचा आपला हा गौराईचा छोटासा साध्या सोप्या पद्धतीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. आणि अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत धन्यवाद.